नमस्कार. एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हेवी इनामदार यांचे पुस्तक. आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तकावृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत. आजचा भाग. बहुत काय बोलो पैगा, येका गौतमासीची गंगा, येरा समजता काय जगा, वहाळ झाली. ज्ञानेश्वरीतील अध्याय 17, ओवी क्रमांक 91. सात्विक, राजस आणि तामस अशा 3 श्रद्धांपैकी राजस आणि तामस हे 2 प्रकार मुमुक्षुने टाकून द्यावेत आणि सात्विक श्रद्धेचाच त्यानं अंगीकार करावा असं भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं. सात्विक श्रद्धा बाळगणारा माणूस बुद्धीनं मंद असला आणि त्याला शास्त्राचं अध्ययन जरी घडलं नसलं तरी तेवढ्यावरून त्याला मोक्ष दुरावत नाही. ज्ञानी माणसाच्या पावलावर पाऊल टाकून तो सात्विक माणूस जर श्रद्धेनं गेला तर तो सुद्धा मोक्षाच्या मुक्कामाला जाऊन पोहोचतो. सात्विक श्रद्धेचं महत्त्व स्पष्ट करताना ज्ञानेश्वरांनी ही ओवी लिहिली आहे. गौतम मुनींनी त्र्यंबकेश्वरी आणलेली गंगा म्हणजेच गोदावरी ही गौतम मुनींना पावली, पण इतर जगाला ती नदी ओढा झाली का? मुळीच नाही. गौतमांप्रमाणे इतर लोकांनाही ती जीवनदायी ठरली. एखाद्या माणसानं मोठ्या खटपटीनं प्रथम एक दिवा लावला आणि मग त्या दिव्यावर दुसऱ्या कुणी आपलाही दिवा लावून घेतला तर तो दुसरा दिवा काही कमी प्रकाश देत नाही. एखाद्या माणसानं अपार द्रव्य खर्च करून घर बांधलेलं असतं, पण त्या घरात घटकाभर राहणारा वाटसरू घराचं सुख भोगीत नाही का? तीच गोष्ट सात्विक श्रद्धेनं वागणाऱ्या सामान्य माणसांची. व्यासांची ब्रह्मसूत्र त्याला येत नसतीलही, पण ज्यांनी त्यांचा अभ्यास केला आहे त्यांचा आचार हाच सामान्य माणसांचा वस्तुपाठ असतो. त्या ज्ञानी माणसांप्रमाणे अनुष्ठान करण्याचं चातुर्य जो जाणतो आणि श्रद्धेनं तसं आचरण करतो तो अज्ञानी असला तरी त्याचा उद्धार होतो.